किती कार्यक्रम झाले? आजच्या कार्यक्रमासंदर्भात फक्त 2 शब्द बोलायचे. आज सार्वजनिक सत्यधर्म जो महात्मा फुलेंनी स्थापन केलेला त्याला 150 वर्ष झाली आणि त्यानिमित्तानं सत्यशोधक फेडरेशननी आजचा जो हा परिषदेचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्या अर्थाने खरं पाहायला गेलं तर इथं विचारांचं मंथन व्हायला पाहिजे होतं, पण विचारांचं मंथन झालेलं नाही. जे की मी आल्यापासून मी बघत होते की सत्कार समारंभ, फक्त सत्कार समारंभ करून चालत नाही का. कारण काय आहे की आपल्या माणसांना की जे त्याच वेळेस महात्मा फुले म्हणत होते की झोपलेल्याला जागा करता येतं, परंतु जो झोपेचं सोंग घेतलं त्यांना जागा करता येत नाही. आणि ही जी उतरंडा होती की महात्मा फुलेंनी जे शिवाजी महाराजांनी समाधी शोधून काढली आणि पुढे शिवाजी महाराजांचा त्यांनी पोवाडा लिहिला, त्यानंतर महात्मा फुलेंना बाबासाहेबांनी गुरु मानलं आणि पुरोगामी विचारांचं की सत्याचा शोध घेणारे महात्मा फुले निर्मिक म्हणून ते जेव्हा हे करत होते, कारण ज्यानं ही सृष्टी निर्माण केली तर त्याला ते निर्मिक म्हणत होते. आणि हे सगळं असताना की जे पुरोहितगिरी होती ती पुरोहितगिरी बंद करणं हे त्यांनी बघितलेलं होतं आणि त्यांनी खऱ्या अर्थानं सावित्रीमाईंना शिक्षण दिलं आणि आमच्यासारख्या सामान्य स्त्रियांपर्यंत हा शिक्षणाचा वसा पोहोचवला आणि आम्ही आज महिला एवढ्या मोठ्या पदावर आहेत. आणि खऱ्या अर्थानं की जे जाती धर्माचे वेगवेगळे, कारण ह्या माणसांनी काय केले आहे की महामानवांना आणि महामात्यांना जातीच्या ह्याच्यामध्ये जोखडामध्ये गुंतून ठेवलेलं आहे. आणि हे काय महात्मा फुलेंनी किंवा बाबासाहेबांनी किंवा शिवाजी महाराजांनी असं काही जाती हे केलेलं नाही. त्यांनी समता पेरण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनी समता पेरून ठेवली. बाबासाहेबांनी न्याय, बंधुता, स्वातंत्र्य आणि समता आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे. आणि आत्ताचं जर बघायला गेलं तर प्रत्येकजण जातीवर बोलतो, जातीच्या आरक्षणाविषयी बोलत आहे, पण खऱ्या अर्थाने एवढ्या दिवस आपण सगळेजण झोपलेलो होतो, सगळे लोक झोपलेले होते. आता प्रत्येकजण आरक्षणाच्या नावाखाली जागा झाला आहे आणि प्रत्येकजण चवताळून उठला आहे. पण मला माहीत नाही आता काय होतं आहे, कारण आता तर आपल्या हातात काहीच राहिलेलं नाही असं दिसून येतं आहे. कारण कंत्राटीकरण झालेलं आहे, शाळांचं खाजगीकरण झालेलं आहे आणि हे सगळं जे काही मनुस्मृती पुन्हा नव्याने आलेली, ज्या महामातेनं आमच्यासाठी एवढे दगडधोंडे खाऊन शिक्षण दिलं आणि त्याच महामातेनं जे की बुधवार पेठेतल्या भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा काढली होती, त्याच शाळेकडं आज ती जी पडझड झालेली दिसून येते आणि त्या शाळेकडं पाठ फिरवून आमच्या ज्या बहिणी शिकलेल्या आहेत त्या बहिणी अथर्व शीर्षाचं वर्षानुवर्ष पठण करत आहेत. हे सगळं बघत असताना खूप असं दुःख आणि खूप खेदजनक हे सगळं चाललेलं दिसून येतं. आणि ह्या ज्या काही राष्ट्रीय सत्यशोधक यांच्या ज्या फेडरेशनच्या ज्या मागण्या आहेत त्या अतिशय म्हणजे की त्या सत्य आहेत, खऱ्या आहेत त्या. कारण त्यांच्या ज्या मागण्या आहेत, कारण महात्मा फुलेंचा जो वाडा आहे किंवा महात्मा फुल्यांचं ज्यांनी तिथं भिडेवाड्यामध्ये शाळा सुरू केली तो जो वाडा आहे, तो भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक व्हावं किंवा महात्मा फुलेंचे जे समताभूमी आहे म्हणजे त्यांचं गंजपेठेतला जो वाडा आहे, तर ह्याच्यासाठी आपण जे जे करायला पाहिजे ते केलं पाहिजे. अधिवेशन या ठिकाणी पार पडलेलं आहे. 24 सप्टेंबर 1873ला महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. संपूर्ण बहुजन समाज हा गुलामगिरीमध्ये गेला होता. माणसं असूनही त्यांना माणूस म्हणून जगता येत नव्हतं आणि म्हणून ज्योतिराव फुलेंनी त्याच्यावरचं जे औषध शोधलं होतं तर ते औषध म्हणजे शिक्षण आणि ज्ञान. पण शिक्षण आणि ज्ञान देऊनही या समाजाला त्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या घाणीतून बाहेर काढण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी शेवटचं शस्त्र वापरलं आणि त्याचं नाव होतं सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाज म्हणजे हा जो बहुजन समाज आहे तो ब्राह्मणी व्यवस्थेमुळे देवाच्या नादी लागला होता आणि देवाच्या नावाखाली लुटलं जात होतं या समाजाला. आणि त्या देवाच्या गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी महात्मा फुलेंनी आपल्याला चिकित्सा करायला सांगितली आणि चिकित्सा करून जो कोणी निर्मिक आहे, ज्याने हे विश्व निर्माण केलं, मानव जात निर्माण केली, तो निर्मिक म्हणजे देव. आणि त्या देवाला जर भेटायचं असेल, आपलंसं करायचं असेल तर मध्यस्थाची गरज नाही. आणि म्हणून त्या ब्राह्मणी व्यवस्थेला बाजूला करून या बहुजन समाजाला जागं केलं आणि तो सत्यशोधक समाज उभा केला. आणि त्यामधून हे सत्यशोधक चळवळीचं काम पुढं सुरू झालं. महाराष्ट्रामध्ये ते काम जोमाने सुरू झालं. परंतु पुढं दुर्दैवाने ही चळवळ त्या काँग्रेसच्या लोकांनी आपल्या ताब्यात घेतली आणि बहुजनांचा त्या ठिकाणी घात झाला. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. आज 24 सप्टेंबर 2023, आज बरोबर 150 वर्ष झाली या गोष्टीला, सत्यशोधक समाज निर्मितीला. महात्मा फुले अर्थात तात्यासाहेबांनी 150 वर्षापूर्वी सत्यशोधक समाजाची निर्मिती केली.
याचं मुख्य कारण असं की त्याचं ते बोधवाक्य जे होतं ते असं आहे की सर्वसाक्षी जगतपती त्यासी कैसी मध्यस्थी. म्हणजे ईश्वराला जर प्राप्त करायचं असेल तर मध्यस्थीची काय गरज, भटा बामणांची काय गरज, पुरुत्याची काय गरज. म्हणजे ईश्वरापर्यंत जर पोहोचायचं असेल एखाद्याला तर आपल्या तन मन धनाने आपण स्वतः ईश्वराची प्रार्थना करू शकतो. ईश्वराची प्रार्थना करण्यासाठी कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही. आणि म्हणून सत्यशोधक समाजाची निर्मिती करून समाजातल्या दलित, भूमिहीन, उपेक्षित, कमजोर वर्गातल्या, गरीब वर्गातल्या, दलित वर्गातल्या मुलांना शिकवणं, शिक्षण करणं, शहाणं करणं, त्याला त्याच्या संघटनात्मक ताकदीची जाणीव करून देणं, या सगळ्या गोष्टीतून सत्याची बाजू घेणारा एक महत्त्वाचा समाज निर्माण करणं ही भूमिका सत्यशोधक समाजाची होती.